आता जेव्हा ही लक्षवेधी समोर आलेली आहे तेव्हा या लक्षवेधी समोर येत असताना थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आणि तुमचं उत्तर देतो। सभापती महोदय, या ज्या शिक्षकांच्यावर निलंबन केलेलं आहे, ज्या शिक्षकांचं, त्या शिक्षक एकतर 10 वर्ष, 12 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष त्या शाळेमध्ये शिक्षण करतात। आता एक तुम्हाला सांगतो, बुलढाणामधली सागवन शाळेचं नाव आहे, सागवन। शिक्षक आहे बळीराम तायडे, प्रशांत खोचने आणि शिल्पा मोकळे। 18 साली त्यांची नेमणूक झाली, 23 साली नेमणूक झाली। संच मान्यता 3 पदांची तिथं आहे, तिन्ही पदं भरलेली आहेत। 2020-21 चा पट आहे 77, 2021-22 चा पट आहे 70, 22-23 चा पट आहे 60, 23-24 चा पट आहे 23 आणि 24-25 चा पट आहे 4। मला अशी अनेक शाळा आहेत। बुलढाण्यातली भादोलवाडी शाळा आहे, याचा 20-21 ला पट आहे 12, 21-22 ला आहे 26, 22-23 ला आहे 23, 23-24 ला आहे 17 आणि 24-25 ला आहे 6। याच सोबत चिखली वैदुवाडी जी शाळा आहे, याला 20-21 चा पट आहे 22, 21-22 चा पट आहे 27, 22-23 चा पट आहे 21, 23-24 चा पट आहे 15 आणि 24-25 चा पट आहे 6 वैदुवाडी। आता अशा पद्धतीनं जर 2 शिक्षकी 3 शिक्षकी शाळा आहेत आणि या शाळेमध्ये पट आहे 4, 3, 2, 1 आणि अशा पद्धतीनं जर मग आपण म्हणतो की या शाळेमध्ये बाकीच्या सुविधा शाळा सुस्थितीत आहेत, या ठिकाणी पटसंख्या पूर्वी होती का, तर पूर्वी होती पटसंख्या। कधीपासून आपण शिक्षक म्हणून काम करतो तिथं, तर 10 वर्षापासून, 12 वर्षापासून, 8 वर्षापासून। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, या शाळा चालल्या पाहिजेत, शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, ॲडमिशन सगळ्यांना मिळाली पाहिजेत, शाळेचा दर्जा राहिला पाहिजे। या सगळ्या गोष्टी एका बाजूला आपण सभागृहामध्ये सगळेजण मांडतो, त्याचवेळी या शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा होते। अनेक शिक्षक चांगलं काम करतात, बहुसंख्य शिक्षक करतात, अगदी सरसकट शिक्षक असं काम करतात असं आपलं अजिबात म्हणणं नाही। अनेक मॉडेल शाळा आता तयार होत आहेत, त्यामध्ये शिक्षकांनी प्रचंड मोठं योगदान देऊन त्या शाळांची गुणवत्ता वाढवलेली आहे। आज आता काही जिल्हा परिषदेच्या शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी वेटिंगवर मुलं असतात ॲडमिशन घ्यायला, अशाही काही शाळा त्या ठिकाणी आहेत। पण अशा पद्धतीनं जर 1, 2, 3 नव्हे, जवळजवळ 20 शाळा आहेत की ज्याची पटसंख्या 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी या शाळेच्या संदर्भात या सगळ्या शिक्षकांना बोलावून घेतलं, त्यांना त्याची कारणं विचारली आणि ती कारणं देत असताना त्या कारणांनी जेव्हा त्यांचं समाधान झालं नाही, त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी केलेली आहे। आणि त्यामुळं आपण 2-3 प्रश्न या ठिकाणी विचारले की ह्याला फक्त शिक्षक जबाबदार आहे का, याला केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, BDO, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी ही सगळी सिस्टम जबाबदार आहे। एका शिक्षकापुरता मर्यादित हा विषय नाही आहे, या सगळ्या सिस्टममध्ये आहे। आता ही सगळी सिस्टम निलंबित केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। माझं म्हणणं असं आहे की नक्की आपण मांडलेला मुद्दा, तो आपण मुद्दा मांडला, याला जबाबदार फक्त शिक्षकच नाही आहे, तर त्याच्यासोबत केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, BDO हे शाळेमध्ये कधी जातात, त्या ठिकाणी कधी जाऊन त्यांनी बघितलं पटसंख्या का कमी झाली, अचानक आपण शाळेला भेट दिली आणि किंवा पटसंख्येची माहिती घेतल्यानंतर शिवोनी ही कारवाई केली। या संदर्भात मी आपल्याला सांगेन की त्या केंद्रप्रमुख असेल, विस्तार अधिकारी, BDO या सगळ्यांना या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस आपण काढू। पण शिवो आत्ता आलेत, शिवो पण आत्ता आलेले आहेत, आपण त्यांनाही विचारणा करतोय आपण। पण हे शिक्षक शिवो आत्ता आलेत तुम्हालाही माहिती आहे, पण या ठिकाणी आपल्याला सांगतो मी हे शिक्षक 12 वर्ष, 13 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष आणि अशी नियमावली आपण बनवलेली आहे आत्ता शिक्षकांच्या बदलीचं। ना कुणाला बदली करायचा अधिकार आहे, आपण ऑनलाईन बदल्याचे सिस्टम आहे, ऑनलाईनचं पोर्टल आहे, तेव्हा आपल्याला बदली करायचा अधिकार नाही। एखादा शिक्षक शाळेत येत नाही, काम करत नाही, त्याच्याही बदली करण्यामध्ये अडचण येतं। पण माझं या निमित्तानं सांगणं आहे की त्या सगळ्यांना आपण या संदर्भात कारणे दाखवा नोटीस काढू
त्यांची आपण चौकशी करू या अधिकाऱ्यांची. आणि त्यासोबत व्यवस्थापन समिती आहे. आता व्यवस्थापन जी समिती आहे ही समिती आता जर शाळेमध्ये पालकांची समिती असते. आता जर शाळेत 3च मुलं आहेत, 2च मुलं आहेत, आता ही समिती किती लोकांची आहे? या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून समिती बरखास्त करणं हा याचा उपाय नाही आहे. आपण या संदर्भात या शिक्षकांना सीओनी सांगितलं की याची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करताय. यांना मुख्यालयात बोलवून घेतलंय आणि मुख्यालयात त्यांना हजर राहायला सांगितलं आणि ही पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही किती दिवसात कारवाई करताय अशा पद्धतीचं सूचना त्यावेळी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या. आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगा, आता 8-15 दिवस झालं निलंबन त्यांचं झालं. आता या सगळ्या शाळांची मिळून पटसंख्या होती 83, 20 शाळांची. शिक्षकांची संख्या आपण सस्पेंड केलेल्या शिक्षकांची संख्या 30 आहे. मग विद्यार्थ्यांची संख्या याचा विषय घेतला तर आपण सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे, आपण कधीतरी या बाबतीत गंभीर झालं पाहिजे. आपण याचा विचारही केला पाहिजे. आपण फक्त शिक्षक निलंबित का झाले आणि दुसऱ्यावर कारवाई झाली पाहिजे एवढ्यापुरता मर्यादित हा विषय नाही. हा विषय खूप गंभीरतेने घेण्याचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती सभागृहाला या निमित्तानं आहे. आता जेव्हा त्यांना निलंबित केलं, मुख्यालयात बोलवून घेतलं, पटसंख्या 25 वाढली. पटसंख्या त्यांना उद्दिष्ट दिलं, तुम्ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करताय. आता 25 पटसंख्या वाढली 15 दिवसामध्ये. मग या परिस्थितीमध्ये याची चौकशी झाली पाहिजे की इथली पटसंख्या कमी होत असताना गावातली लोक विस्थापित झालेत का, विद्यार्थी विस्थापित झालेले आहेत का. तर गाव तिथंच आहे, गावातली मुलं तिथंच आहेत, मग मुलं कुठं जात आहेत या संदर्भात खाजगी शाळांना यांच्याकडून काय मदत होते का. या सगळ्या गोष्टीची चौकशी होणे या निमित्तानं अपेक्षित आहे. म्हणून संबंधितांच्यावर केलेली कारवाई आहे ती मला वाटतं आपण या सकारात्मक घेतली पाहिजे. आणि आपण आपली भूमिका मांडत असताना शेवटी आपण आपल्या मुलांचाही विचार या निमित्तानं केला पाहिजे. त्यामुळं सन्माननीय सदस्यांना मी या निमित्तानं या ठिकाणी मी सांगेन की आपण या सगळ्या गोष्टी सकारात्मक घ्याव्यात आणि याच्यावर कधीतरी मार्ग काढण्यासारखी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल. सभापती महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी जे बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविषयी जी त्यांनी निलंबनाची कारवाई 30 शिक्षकांवर केलेली आहे, तर त्यांनी उदाहरणामध्ये जसं सांगितलं की सागवन, आता सागवन जो आहे तो बुलढाणा शहराला एकदम लागून असलेला भाग आहे. पूर्वी त्या ठिकाणी आपण सांगितलं की विद्यार्थी संख्या थोडी जास्त होती, पण सागवनलाच आता नवीन इंग्रजी शाळा किंवा CBSE शाळा ही सुरू झालेली आहे. त्यामुळे बट नॅचरल त्या शाळेवर त्याचा परिणाम होणार आणि ती विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे. दुसरं आपण उदाहरण दिलं भादोल्याचं, तर भादोला हे सुद्धा बुलढाणा शहराला लागूनच एकदम आहे. त्याही ठिकाणी इंग्रजी आणि CBSE शाळा आता नव्याने सुरुवात झालेल्या आहे. मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय की पटसंख्या कमी झाली तरी हो, तर पटसंख्या या शाळांची जी पटसंख्या कमी झाली त्यांनी ते मान्य केलं तर त्याची कारण हेच आहे की सागवन शिवार असेल, भादोला शिवार असेल, या ठिकाणी नवीन इंग्रजी शाळा या सुरू झालेल्या आहे. त्यामुळं त्या शाळांची पटसंख्या ही कमी झालेली आहे आणि ही जबाबदारी सामूहिक आहे, सगळ्या गोष्टी आहे, हे आपल्याला आपणही मान्य केलं. परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी जर विद्यार्थी संख्या कमी झाली असेल तर फक्त शिक्षकांना वेठीस न धरता आपण त्याची सामूहिक जबाबदारी सगळ्यांवर दिली पाहिजे. आणि नाही तर आपण जास्तीत जास्त त्या शिक्षकांना निलंबित करण्याच्या ऐवजी त्यांचं समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये केलं पाहिजे ज्या ठिकाणी शिक्षकांची आवश्यकता असेल. कारण कितीही प्रयत्न करून जर विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी वाढत नसेल तर त्या शाळा बंद केल्या पाहिजे आणि त्यांचं समायोजन केलं पाहिजे दुसऱ्या ठिकाणी. जर पटसंख्या नव्हती तरी जास्तीची का दाखवण्यात आली, तिथे शिक्षक कसे होते. नाही, जास्तीची नाही दाखवण्यात आली. पूर्वी त्यांनी सांगितलं ना, हे 20-21 पासनचा त्यांनी दाखला दिलेला आहे. 20-21 पासनचा मंत्री महोदयांनी दाखले दिले, पण आज ती संख्या कमी झालेली आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की फक्त शिक्षकांना वेठीस न धरता त्याला जबाबदार सर्वच जण आहे आणि अशा शाळांमध्ये प्रयत्न करूनही जर विद्यार्थी संख्या वाढत नसेल तर त्यांचं समायोजन करण्यात यावं, त्यांचं निलंबन हे रद्द करण्यात यावं असं मला वाटतं. तर आपण हे कराल का?
सन्माननीय सदस्य महोदय, आपण जो प्रश्न विचारला, मी सभागृहाला माझी विनंती आहे, कधीतरी आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे. या परिस्थितीमध्ये ह्या शाळा सुधारल्या पाहिजेत, पटसंख्या वाढली पाहिजे, जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत. या सगळ्या संदर्भात सभागृहानं पॉझिटिव्ह या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. माझी विनंती सभागृहाला निमित्तानं आहे. आपल्याला माझं सांगणं आहे की आपण म्हणला की या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या. इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर प्रत्येक गावात झाल्यात आता, आणि आपण एका शाळेपुरता मर्यादित विषय नाही, तुम्ही सांगता ते एका. ह्या जवळजवळ आपल्या समोर आलेल्या 20 शाळाचा विषय आहे, आणि 20 शाळामध्ये आता तुम्ही सांगितलेला विषय ती काय वैदुवाडीचा विषय आला. आता रिधोरी म्हणून शाळा आहे, ती बुलढाण्याच्या बाजूला आहे का? त्या शाळेचा आता तुम्ही मागचं सांगताय, त्याचा पट तर 22-23चा पट आहे. त्याचा जो 22-23चा पट आहे तो 22 आहे, आणि आता 3. त्यामुळं सातत्यानं नाही आहे. हा जो पटसंख्या घटलेली आहे शेवटच्या 2 वर्षात वेगानं घटलेली आहे. आणि त्यामुळे माझं आपल्याला सांगणं एवढंच आहे की सामुदायिक जबाबदारी तर आपण म्हणतो, परंतु या परिस्थितीमध्ये आपण ही कारवाई सकारात्मक घेतली पाहिजे. शिक्षकांचं निलंबन काही कायमचं केलेलं नाही, त्यांना मुख्यालयात बोलवले आणि पटसंख्या वाढवण्यासंदर्भात कामही करायला सांगितले. 25 पटसंख्या वाढली ना, त्यामुळं ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे आपण जेव्हा एका बाजूला शिक्षकांच्या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करतो, आपण शिक्षकांच्या पगाराची गोष्ट असू दे, बदल्यांचा विषय असू दे, त्यांच्या पती-पत्नी एकत्रीकरणाचा विषय असू दे, शिक्षकांना ज्या सवलती देणं शक्य आहे त्या सगळ्या सवलती आपण देतोय. तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शाळेचा स्तर उंचावला पाहिजे. याच्या संदर्भात आपण कधी चर्चा होणार का नाही सभागृहात? शिक्षकांचे प्रश्न आपण मांडत असताना शाळेचे स्तर उंचावला पाहिजे याची विचार केला पाहिजे. म्हणून माझी या निमित्तानं सदस्य महोदयांना एवढीच विनंती आहे की ही कारवाई आपण सकारात्मक घ्यावी, आणि यांना काही कायमचं निलंबन यांचं केलेलं नाही. पटसंख्या वाढली की यांना पुन्हा पुनर्स्थापित करणार आहे आपण. लक्षवेधी क्रमांक 6 किशोर दराडे. आता मला सांगा, मला जरा आता मार्गदर्शन करा की जर आता प्रश्न जे शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे, चर्चेचा स्तर उंचावला पाहिजे की नाही पाहिजे. जर पटसंख्याच नसेल आणि शिक्षकांची निलंबन का झालं ते पूर्ववत व्हावं असं जर सदनात चर्चा घडली, ते मान्य केलं ना मंत्री महोदयांनी, वरच्यांना सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मान्य केलं. तातडीने निलंबित कसं करणार? आता ते म्हणले त्याची चौकशी करतो, सामूहिक जबाबदारी म्हणून त्यांनी मान्य केलं ना. मंत्री महोदय, फक्त सन्माननीय सदनाचा हा भाव आहे की फक्त शिक्षक निलंबित करून चालणार नाही, तर आणखी जे कोणी दोषी असतील त्यांची सुद्धा चौकशी करून योग्य ती कारवाई करा. सन्माननीय सभापती महोदय, मी सभागृहाला यापूर्वीच आश्वस्त केलेलं आहे की जबाबदारी एकट्या शिक्षकाची नाही, ज्या ज्या जबाबदार घटक आहेत त्यांची चौकशी केली जाईल, आणि चौकशी अंती त्याच्यामध्ये नेमकं काय आहे तपासून जर आवश्यकता भासली तर कारवाई केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 6 किशोर दराडे. लक्षवेधी क्रमांक 6 मंत्री महोदय केल्याप्रमाणे किशोर दराडे. नाशिक जिल्हा परिषदमधील महिला कर्मचारी यांच्यात झालेल्या शारीरिक मानसिक लैंगिक छळ झाल्याबाबत राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिला वर्ग उच्च शिक्षण घेऊन शासकीय सेवेत नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहत आहे. नाशिक जिल्हा परिषदमध्ये बऱ्याच वर्षांपासून 10 ते 15 वर्षापासून ठाम मांडून बसलेले काही अधिकारी कार्यालयात आहे. जिल्हा परिषद या ठिकाणी कार्यरत महिलांना शारीरिक व मानसिक व लैंगिक छळ करत आहे असे निदर्शनात आलेले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लैंगिक छळ विरोधात करणाऱ्या महिला वर्गांच्या बदल्या जबरदस्तीने केल्या जात आहे. एक वर्गाचे दर्जाचे अधिकारी, प्रमुख वरिष्ठ अधिकारी आणि त्याबरोबर असणारे 2 अधिकारी, टोटल 3 अधिकारी हे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सभापती महोदय आलेले. उत्तरात म्हटलं आहे का
सक्तीच्या रजेवर एकाला पाठवलेलं आहे, पण तीन अधिकारी सातत्याने एका जागेवर राहून महिलांना त्रास देता साधारणतः 30 महिलांची चौकशी झाली। या अधिकाऱ्यांना साधारणतः निलंबित केलं तर साधारणतः 300 महिला पुढे येतील असं मला वाटतं। ह्या गोष्टीची प्रत्येकाने खबरदारी घेतली। नाशिक जिल्हा येथील परिषदचे विभाग प्रमुख तलब 30 महिलांचे लैंगिक शोषण झालेले आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे, विशाखा समितीची चौकशी झालेली आहे, पण अद्याप त्याचा का निकाल आला नाही। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुरावा दिलेला आहे, पेनड्राईव्ह दिलेले आहे, व्हिडिओ कॅसेट दिलेले आहे, तरी 2 दिवसात समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू असं म्हटलंय, पण अद्याप काही त्याची कारवाई झाली नाही। या संदर्भात महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजय राटकरताई तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई यांनी सुद्धा विषय हाताळलेला आहे। संबंधित अधिकारी हे जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकारी असल्याने विशाखा समितीच्या मार्फत देखील चौकशीचा अहवाल सादर करण्याचा विलंब होतो। जे अधिकारी आहे त्याच ठिकाणचे असल्यामुळे तो अहवाल सादर लवकर होण्याची शक्यता नाही, म्हणून ते अधिकारी सुद्धा बदलले गेले पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी आहे। तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतल्यामुळे त्यांचा अहवाल अद्याप अजून आलेला नाही, त्यामुळे ती सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, आरोग्य अधिकारी अशा जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर सुद्धा आरोप आहे। मग सभापती महोदय, आरोग्य अधिकारी DHO सातत्याने गोळा करण्याचं काम करता। प्रत्येक ठिकाणी कितीतरी PCC सेंटरवर बऱ्याच दिवसापासून त्यांचे एक लागेबंदी असणारे कर्मचारी ठेवलेले, त्यांना भेटल्याशिवाय काम होत नाही। महिलांना अशब्द बोलण्याचं काम करता आणि अनेक वेळेस भ्रष्टाचारांचे त्यांच्यावर आरोप आहे। म्हणजे अशा आरोपांवर अद्याप कारवाई झाली नाही, त्यामुळे त्यांची ताकद वाढलेली आहे। काही अधिकारी त्यातले मंत्र्याला सुद्धा काम केलेले आहे। या मंत्र्यात काम करत असताना ते सरळ सांगतात तुम्हाला काय करायचं ते करा, आमचं कोणी वाकडं करत नाही। त्याच्यामुळे सातत्याने महिलांवर अत्याचार होत आहे, म्हणून आपला निदर्शनात आणायचं आहे। अशा अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे। निलंबित केल्यानंतरच महिलांना न्याय मिळेल, नंतर सातत्याने ते ताणावात आहे। उत्तरात म्हटलंय 90 दिवसाची प्रोसेस आहे, 90 दिवस जर ते मोकळे राहिले तर सातत्याने त्या महिलांवर प्रेशर